नमस्कार, माझे नाव अजय संतोष कल्याण आहे। मी जिल्हा परिषद तामसा या शाळेत शिकत आहे। मी 9वी अ मधून शिकत आहे आणि आमच्या शाळेत शिक्षणाचा उत्तम दर्जा आहे, पण आम्हाला शाळेत बेंचची व्यवस्था अपुरी आहे आणि या बेंचची व्यवस्था अपुरी असल्यामुळे आम्हाला 9-9 तास या फरशीवर बसावं लागतं आहे आणि नंतर रात्री झोपण्याला पण खूप त्रास होत आहे। याचा परिणाम आमच्या शिक्षणावर होत आहे। माझे नाव पूर्वा पंकज लापसकर, मी 9वी अ वर्गात शिकत आहे। मी जिल्हा परिषद शाळेची एक विद्यार्थी प्रतिनिधीमधून बोलत आहे। आमच्या शाळेत शिक्षणाची व्यवस्था व स्वच्छतेची व्यवस्था चांगली आहे, पण आम्हाला बसायला बेंच नाही। 9-9 तास अशी फरशीवर बसावं लागते, त्यामुळे पायाला घोटे येतात आणि रात्री त्याचा भयंकर त्रास होतो। त्याचा परिणाम आमच्या शिक्षणावर होत आहे। त्यामुळे आम्हाला डेस्कची व्यवस्था पाहिजे आणि मुलींसाठी खूप साऱ्या संख्येत मुली येतात, पण त्याच्यासाठी एकच स्वच्छतागृह आहे, त्यामुळे आम्हाला त्याची पण गरज आहे। माझं नाव निशाद खान पठाण, तामसा। मी पालक तामसा येथील आणि जिल्हा परिषद हायस्कूल शाळा इतकी मोठी शाळा असून इथं भौतिक सुविधेचा अभाव आहे। विद्यार्थ्यांना बसायला बेंच नाही। विद्यार्थी शाळेत बसून संध्याकाळी घरी आल्यानंतर बसून पाय दुखतात म्हणून सांगतात आणि अभ्यास होत नाही त्यांचा। ते त्याच्यातच मग्न राहतात की त्यांचे पाय दुखतात म्हणून। शासनाने याची दखल घ्यावी। माझी मुलगी शाळेमध्ये शिकत आहे, कांचन भोपळे 8वी वर्गामध्ये आहे। तरी बी या शाळेमध्ये एकच समस्या अशी आहे की शाळेमध्ये बेंच नाहीत। बेंच मुली जे आहेत खाली जवळपास 8 ते 9 तास बसून राहतात। बसल्यामुळे कसं त्याची कंबर वगैरे दुखते, अभ्यासामध्ये काही लक्ष राहत नाही। घरी किंवा अभ्यास करायची त्याची इच्छा नाही, आले की झोपतात। बाबा माझं अंग दुखते, कंबर दुखते असं म्हणतात। प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की शाळेसाठी बेंचाचं व्यवस्था करून द्यावी। मी सुरेश जोंधळे, प्रभारी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद हायस्कूल तामसा। या शाळेत एकूण 1748 विद्यार्थी संख्या आहे। आज घडीला 4 वर्गामध्ये बाक सध्याला आहे, बाकी वर्गातील विद्यार्थी खाली बसतात। तरी मी शासनाला विनंती करू इच्छितो टीव्ही माध्यमातून की लवकरात लवकर शाळेला जर बाक मिळाले तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सोयीचे जाईल असे माझे मत आहे। तरी मी शासनाला पुन्हा एकदा विनंती करू शकतो की आमच्या शाळेकडे लक्ष देऊन आम्हाला बाक मुलांना देण्याची व्यवस्था करावी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।